नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण बघणार आहोत व्हेज किमा पाव. अतिशय सुंदर टेस्टी डिश आणि शिवाय 15 ते 20 मिनिटात झटपट बनणारी रात्रीच्या जेवणासाठी अतिशय योग्य प्रोटीनयुक्त. तर चला बघूया कशी बनवायची. सोया चंक्स घेतलेत मी. आपल्याला ज्या प्रमाणात बनवायचे आहेत त्या प्रमाणात सोया चंक्स घ्यायचे आहेत. वेळ असेल तर थंड पाण्यात भिजवा. अगदीच वेळ हाताशी नसेल तर थोड्याशा गरम पाण्यात हे भिजवलं तरी चालणार आहे. 10 ते 15 मिनिटांसाठी असंच भिजत ठेवायचं आहे, म्हणजे ते फुलून येतात. आता बघा, हे सगळं सारखं करायचं आणि भिजत ठेवायचं. भिजत ठेवल्यामुळं सोया चंक्स अगदी मऊसूत तयार होतात. एका बाजूला ओले मटारसुद्धा उकळून घ्यायचे आहेत. फक्त 5 ते 7 मिनिटांसाठीच उकळून घ्यायचे आहेत. आता PGवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडं मिक्सर नसतो, तर त्यांना ही प्रोटीनची रेसिपी खूप आवडते. अशा पद्धतीनं कांदा बारीकच चिरून घ्यायचा आणि मग त्याची फोडणी बनवायची. त्यासाठी कुठलंही वाटण करण्याची काहीच गरज नाही. आयत्या वेळी फक्त 10 ते 15 मिनिटात आपण ही सोया चंक्सची छान खिमा पाव रेसिपी बनवू शकतो. कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचं, त्यामुळं ग्रेव्ही छान तयार होते आणि टेस्टीसुद्धा लागते. बिया काढून घेणार आहे मी. बऱ्याचदा मी टोमॅटोच्या बिया ठेवत नाही. बिया काढल्यामुळं छान ग्रेव्ही तयार होते आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागते. अशा पद्धतीनं प्रत्येक ज्या तुकड्याच्या बिया आहेत त्या अशा सेपरेट करून घ्या. बघा, असाच टोमॅटो लाल भडक आणि मोठ्या साईजचा घ्या, म्हणजे ग्रेव्ही अगदी छान तयार होते. आता टोमॅटोसुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर तयार वाटण असेल महिनाभराचं साठवणीतलं कांदा खोबऱ्याचं, ते सुद्धा चमचाभर घातलं तरी चालणार आहे. कोथिंबीरसुद्धा अशीच बारीक चिरून घ्यायची आहे. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवर अतिशय सुंदर रेसिपीज यापुढे अपलोड होत राहणार आहेत. याआधीसुद्धा चॅनेलवर अतिशय सुंदर रेसिपीज अपलोड आहेत, तर त्या एकदा नक्की व्हिजिट करा आणि आवडल्या असतील तर लाईकसुद्धा करा. चॅनेलला हाईप करायला अजिबात विसरू नका. रेसिपी शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. 15 मिनिटात बघा, सोया चंक्स अगदी फुलून आलेत आणि ते सॉफ्टसुद्धा झालेत. थंडच पाण्यात आपण हे भिजत घातले होते. आधी सांगितल्याप्रमाणे वेळ हाताशी नसेल तर गरम पाण्यात घातलेत तरी चालणार आहे. आता हे पिळून घ्यायचे आणि दुसऱ्या ताटात काढून ठेवायचे आहेत आणि हे पाणी फेकून द्यायचं आहे. आता हे भिजवून पिळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. असंच जर तुम्ही पाण्यासहित रेसिपी बनवली तर अतिशय हरवस उग्र वास येत राहतो आणि अजिबात टेस्टी लागत नाही. त्यासाठी हे सोया चंक्स असे पिळूनच घ्या. सगळं पाणी यामधलं काढून टाकायचं आहे. आता हे पाणी फेकून देऊया. मिक्सरला लावून घेतलेत मी. पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे, म्हणजे असे रेषेदार छान चंक्स तयार होतात. बघा, मिक्सर चालू बंद करत उलट्या दिशेनं फिरवायचं आहे डाव्या बाजूला. फक्त 1च मिनिटात असा खिमा आपल्याला तयार मिळतो. चमचाभर तेल तापलं आहे. थोडं कमी तापलं आहे, त्यामुळं जिरे टाकल्याबरोबर तडतडले नाही आहे. तेल चांगलं तापू द्या आणि मगच जिरे टाका, म्हणजे फोडणी खमंग बसते. खूप तेल वापरण्याची काही गरज नाही. कमी तेलावर ही रेसिपी छान लागते आणि अतिशय टेस्टी तयार होते. सोया चंक्समध्ये उत्तम प्रमाणात प्रोटीन असतं, तर आठवड्यातून 2-3 वेळा नक्की ही रेसिपी बनवून खात चला. चमचाभर हिंग टाकला आहे आणि आता बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आपण फोडणीत परतून घेऊया. भरपूर प्रमाणात मसाले वापरण्याची काही गरज नाही. फक्त कांदा टोमॅटोची ग्रेव्ही खूप छान होते. व्यवस्थित परतून घ्यायचे. मीडियम ठेवायचा आहे गॅस आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. झाकण झाकल्यामुळं काय होतं, टोमॅटो सॉफ्ट होतो, लवकर भाजला जातो आणि फक्त लवकर भाजलाच जात नाही तर ग्रेव्ही टेस्टी बनते, कारण कांदा टोमॅटो सॉफ्ट शिजतं. 1 चमचा आलं लसूण पेस्ट आता टाकून घ्यायची आहे. 1 चमचा हळद टाकली आहे मी. खूप छान सुंदर रंग येतो. हळद अवश्य टाका. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे.
आता आपल्याला ज्या प्रमाणात कोरडा हवा आहे किमा किंवा थोडीशी स्लरी हवी आहे त्याप्रमाणे पाणी मिक्स करायचं आहे. मटार टाकायचे उकळलेले आणि चवीप्रमाणे कोल्हापुरी चटणी. कोल्हापुरी चटणीचा व्हिडिओ लवकरच अपलोड होतो आहे. अतिशय टेस्टी आणि रसरशीत चटणी बनली आहे ही. खूपच टेस्टी बनली आहे. व्हेज नॉनव्हेजचा प्राण आहे ही चटणी. तर हा व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर बघा आणि त्याप्रमाणे कोल्हापुरी चटणी वर्षभरासाठी बनवून ठेवा. आता हे जे आपण सोया चंक्स मिक्सरला लावून घेतलेत, किती सुंदर झालेत बघा. अगदी छान खिमा बनला आहे. फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हवं आहे त्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे. खूप जास्त पाणी टाकू नका. कोथिंबीर टाकूया थोडीशी. सुका सुका हवा आहे खिमा, त्यासाठी मी थोडंसं पाणी मिक्स केले. तुम्हाला ज्या प्रमाणात पातळसर हवा आहे किंवा सुका हवा आहे त्या प्रमाणातच पाणी मिक्स करायचं आहे. आता इथून पुढे फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागणार आहेत. खूप जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे, कारण भिजवल्यामुळं सोया चंक्स खूप मऊसर तयार होतात. 1 चमचा 65 मसाला टाकला आहे मी चिकनचा. तुम्ही मटण मसाला टाकू शकता किंवा मग पनीर मसाला, पावभाजी मसाला, सब्जी मसाला कुठलाही एक मसाला टाकायचा आहे. 2 मिनिटांची वाफ द्यायची. बघा किती छान दिसतोय खिमा. अजून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी. वाफ दिल्यामुळं एकजीव होतात मसाले आणि अतिशय टेस्टी लागतो हा खिमा. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि हाईप द्यायला विसरू नका. रसरशीत आणि सुंदर रेसिपी तयार आहे. पावाबरोबर मस्त लागते, मसाले भाताबरोबर छान लागते. पाहुणे रावळे आले तर अगदी 15 ते 20 मिनिटात ही डिश आपण बनवू शकतो. रात्रीच्या वेळी काय करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, खूप जड जेवण नको झालं असेल, तर अशा वेळी ही डिश नक्की बनवा आणि आनंद घ्या. चवीप्रमाणे मीठ टाकायचं राहिलं होतं, ते टाकून घेतलं मी आता. आणि मीठ टाकल्यानंतरसुद्धा 2 मिनिटांची वाफ द्यायची, म्हणजे ते मिठाळा लागत नाही. कुठल्याही पदार्थात मीठ टाकल्यानंतर 2 मिनिटांची वाफ द्यायला विसरू नका. सर्व करून घेऊया पावाबरोबर. पाव मी बटरवर भाजून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे. सोबत कांदा, टोमॅटो आणि लिंबू, काकडी जे असेल ते सर्व करायचं आहे. खूप सुंदर आणि टेस्टी बनतो हा व्हेज खिमा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. अगदी पोटभर होते आणि आजकाल मुलांना ही रेसिपी खूप आवडते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. आपल्या चॅनेलला नक्की व्हिजिट देत राहा. धन्यवाद.